तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या अनेक गावातील नदीपात्रातून सर्रास अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। एकीकडे महसूल प्रशासनाच्या रेतीघाटांची हर्रासीत लाखो रुपयांची गुंतवणूक करून रेतीघाट हर्रास करायला कोणी पुढे यायला तयार नाही, तर दुसरीकडे अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती तस्करांनी आपली कमाई जोरात सुरू केली आहे। तालुक्यातील याच अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी 19 नोव्हेंबर रोजी 2 वाहनावर कारवाई केली, तर दुसऱ्या दिवशी पहाटेच अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली। पहाटेपासूनच पथकांनी विविध ठिकाणी सापळा रचत रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणी मोहिमेत तालुक्यातील खिरोडा फाट्यानजीक एका रेतीच्या अवैध वाहनावर कारवाई करून हे वाहन तामगाव पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात राबवलेल्या पाठोपाठ 2 कारवाईने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। या पथकात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह नायब तहसीलदार शिंदे, मंडळ अधिकारी तांबारे, SS कुसडकर, ग्राम महसूल अधिकारी विनोद भिसे, KK जगताप, ग्राम महसूल सेवक दामोदर यांचा समावेश असून नियमबाह्यपणे रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा कायम सुरू राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत। तर स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून अवैध रेती उपसा थांबवून नियमाकुल गौण खनिज वाहतुकीकरिता प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 2 वाहनावर काल खिरोडा येथे महसूल प्रशासनामार्फत धडक कारवाई मोहीम करून 2 वाहनं जप्त करण्यात आली आणि ते तामगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली। तसेच आज सकाळी पहाटे आणखी एक वाहन पातुर्डा फाट्यावर महसूल पथकामार्फत जप्त करण्यात आले आणि ते देखील वाहन तामगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले। यानंतर ही धडक कारवायांचा आपला सिलसिला यानंतर ही सुरूच राहील आणि अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती चोरट्यावर कडक कारवाई करण्यात येईल। मी याद्वारे सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की जिथे कुठे समजा अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे आपल्याला माहिती असल्यास आपण सर्वप्रथम ग्रामदक्षता समितीकडे ती माहिती द्यायची आहे। गावातील तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्याकडे देखील आपण माहिती द्यायची आहे। यानंतर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचं मी आश्वासन सर्व जनतेला याद्वारे देऊ इच्छितो।